करावा असे मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर उद्योजक आणि एक दानशूर असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र निलेश मांजे यांचा सन्मान हेमंत मोरे यांनी करावा त्यांना विनंती करतो। एक तरुण वयामध्ये ज्यांनी राजकारणामध्ये एक आपलं नाव लौकिक असं कमावलं ते आमचे मित्र क्रिकेटचे जाणकार राजाराम ओळवी यांचा सन्मान सुनील विषे यांनी करावा असं मी तुम्हाला विनंती करतो। सुनीलजी विषे आमच्या मंडळाचे सन्माननीय सदस्य यांच्या शुभ हस्ते राजाराम ओळवी यांचा सन्मान होत आहे। त्यानंतर आमच्या सन्माननीय विजयभाई भगत यांचे सारथी म्हणजे सुभाषजी विषय यांचा सन्मान अनुप्रभू करावा असे मी त्यांना विनंती करतो। अनुप्रभू त्यानंतर आमच्या सुभाष दादांचे बंधू म्हणजे सुनील विषय दादा ज्यांनी हरिओम साठी खूप योगदान सुनील विषय दादांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे। आपला सन्मान त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष बाळा शेट्टी यांनी करावा असे मी आपल्याला विनंती करत आहे। त्यानंतर क्रिकेट जगतामध्ये पंच म्हणून ज्यांनी नाव कमवलं खेळाडू म्हणून तर नाव कमवलंच एक अष्टपैलू असा खेळाडू मुन्ना पठाण याचा सन्मान राहुल आंबवणे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। अतिशय सुंदर असं काम या नगरपंचायत मध्ये जे करत आहेत ते विद्यमान नगर सन्माननीय आनंदजी झगडे यांचा सन्मान सुनील निचिते यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। मंडळाचे आमचे सन्माननीय सदस्य सुनीलजी निचिते साहेब यांच्या हस्ते आनंद झगडे या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यानंतर अष्टपैलू खेळाडू आणि राजकारणामध्ये ज्यांनी आपलं नाव कोरलं ते आमचे मित्र विनोद भोईर यांचा सन्मान सुनीलजी विषय यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। एका मित्राच्या हस्ते एका मित्राचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सन्माननीय विनोद भोईर यांचा सन्मान सुनील विषय यांच्या शुभ हस्ते होत आहे। या शहापूरमध्ये खरोखरच क्रिकेट काय असतं ते विजयभाई यांच्या बरोबर राहून ज्यांनी शिकवलं स्वतः खेळले अनेक खेळाडू या ठिकाणी ज्यांनी निर्माण केले तयार केले ते आमचे सन्माननीय गुरु हंसराज आहेर सर यांना मी विनंती करतो आपण सन्मानासाठी पुढे यायचं आहे। मंडळाचे आमचे सुभाषजी विषय साहेब आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी हंसराज आहेर सर यांचा गौरव करायचा आहे सन्मान करायचा आहे। अगदी या शहापूरच्या मातीमध्ये ज्यांनी क्रिकेट रुजवलं ते हंसराज आयर सर माझे गुरुवर्य यांचा सन्मान या व्यासपीठावर होत आहे। या सामन्यासाठी ज्यांनी पंच म्हणून काम केलं ते पंच म्हणजे निलेशजी महाजन यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे कारण पंच जेव्हा ही स्पर्धा पार पडणं शक्य नाही एक निपक्षपातीपणे ज्यांनी निर्णय निलेश महाजन याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे। मी या ठिकाणी मिलिंदजी भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ठिकाणी निलेशजी महाजन यांचा सन्मान करायचा आहे। जे खेळाडू होते हरिओम संघाचे आणि हरिओम संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हटलं ते आताही नाव सर्वांच्या होठावर येतं ते म्हणजे हेमंत तावडे यांनी अतिशय सुंदर पंचगिरी केलेली आहे। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे। मी रणजितजी भोईर साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हेमंतजी तावडे यांचा सन्मान करायचा आहे गौरव करायचा आहे। एक अष्टपैलू हरिओम संघाचा खेळाडू मधल्या काळामध्ये तब्येत काय साथ देत नव्हती परंतु त्यावर मात करून सन्माननीय विजयभाई साहेबांसाठी जीवाचं रान करणारा हा मावळा। यानंतर या ठिकाणी मी अभि सावंत याला विनंती करतो की आपण या सामन्यामध्ये खूप कामगिरी केली आणि हा धर्मवीर चषक पार पाडला। मी माझे करतो निलेशजी माझे साहेब करतो आपल्या शुभ हस्ते आपण अभि सावंत या सन्मान करायचा आहे। हाही एक अष्टपैलू असा खेळाडू मधल्या काळात आई स्पोर्ट साठी खेळणारा हा खेळाडू चांगली टीम त्यांनी त्या ठिकाणी। यानंतर आमचे मित्र
किस्मत संदेश किस्मतराव यांनी अतिशय सुंदर पंचकेरी केली आणि हे जे सगळे खेळाडू आहेत ते हरिओम मधून खेळून गेलेले आहेत. या संदेश किस्मतरावाला विनंती करतो सन्मानासाठी आपण पुढे यायचं आहे. सुभाषजी विशे साहेब आपल्या शुभ हस्ते संदेशजी किस्मतराव यांचा त्या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे, गौरव करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. शेवटचे क्षण या 25व्या रौप्य महोत्सवी धर्मवीर चषकाची सांगताकडे आपण जातोय. सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या बाईककडे, कारण आता चषक कोणाला मिळाले ही उत्सुकता तर संपली तुमची, पण आता टू व्हीलर बाईक कोणाला मिळणार याची मात्र उत्सुकता ताणून राहिलेली आहे. या ठिकाणी जे समालोचक म्हणून ज्यांनी काम केलं ते पटकन या बरोबरती आहे ना, नाव काय दादा? जयेश विदे. अतिशय सुंदर सूत्रसंचालन समालोचन धावतं समालोचन ज्यांनी केलं ते विदे यांना मी आनंद झगडे यांच्या शुभ हस्ते आपण विदे यांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दुसरे समालोचक फैजल शेख, एक अष्टपैलू असा खेळाडू, क्रिकेट तर खेळलाच परंतु कबड्डीमध्ये आपलं नाव लौकिक कमावलं. फैजल शेख याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय बाळा धानके साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते फैजल शेख याचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अतिशय धावतं सूत्रसंचालन समालोचक म्हटलं तर क्रिकेट मधला एक आत्मा असतो. कोणता सामना कसा रंगवायचा, कोणत्या खेळाडूला कसं झाडावर चढवायचं, कोणाला शेंडे आणून खाली आपटायचं हे समालोचकाच्या हातात असतं. आणि अशी ही कला या ठिकाणी ज्यांना अवगत आहे. भरपूर वर्ष मीही समालोचन केलं परंतु आता मात्र नाही होत म्हणून करत नाही आणि नवीन पोरं तयार होत आहेत. हॅलो, तालुका हब या संघामध्ये जी उत्सुकता होती की कोणता तालुका या ठिकाणी विजेता ठरणार आणि ती उत्सुकता अगदी थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी संपलेली आहे. या धर्मवीर चषकाचा थरार जो 7 दिवस या खाडे विद्यालयाच्या मैदानावर हरिओम मित्र मंडळाच्या माध्यमानं आणि भिवंडी संघानं या ठिकाणी सेकंड पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. ते उल्हासनगर संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय एक दानशूर असे दाते निलेशजी मांजे यांना राजाराम. चला मुख्य व्यासपीठावरती यायचे. टीम अनाउन्समेंट केल्यानंतर जास्तीचा वेळ घेऊ नका. हॅलो, या ठिकाणी राजाराम मौलवी, निलेशजी मांडे आणि आनंद झगडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय पारितोषिक वितरित करण्यात येत आहे. उल्हासनगर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपल्या कर्णधारानं हे पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. चला टीम उल्हासनगर या. चला उल्हासनगर वाले उल्हासनगर टीमचे प्रतिनिधी त्वरित या. उल्हासनगर संघाचे कर्णधार चला ना पटापट लवकर या. हॅलो, लोक बक्षिसासाठी आतुरलेले असतात पण मला वाटतं उल्हासनगर वाल्यांना काय एवढ्या जरूरत दिसत नाही पैशांची. भरपूर टुर्नामेंट मारलेत वाटतं या सीझन मध्ये. तर या ठिकाणी कदाचित नाराजी झाले असतील की आपण उपविजेता ठरलो आणि जिंकण्याची संधी मात्र आपण घालवली, त्याची चर्चा कदाचित ते करत असतील बाजूला जाऊन, त्यामुळे त्यांना याला उशीर झाला. मी शहरी विभागामधील हे बक्षीस वितरण केलं जात आहे. बक्षीस क्रमांक 2 शहरी हाफ. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी ज्याची आपल्याला उत्सुकता होती की या हाफ मध्ये पहिलं बक्षीस कोण पटकावणार
आणि ते बक्षीस पटकावलेलं आहे भिवंडी संघाने। भिवंडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे। सन्माननीय मिलिंदजी भोईर, सन्माननीय बाळा धानके म्हणजेच अर्थात कुलदीप धानके आणि रणजित भोईर यांच्या शुभ हस्ते हे पहिल्या नंबरचं प्रथम क्रमांकाचं शहरी हापचं या ठिकाणी ग्रामीणचं बक्षीस भिवंडी संघाकडे जाते। भिवंडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे जयेश चला लवकर यायचंय पुकारल्यानंतर। जयेश पाटील आणि आपल्या सहकारी यांना विनंती आहे आपण बक्षीस घेण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे। धन्यवाद, आपण सर्व या ठिकाणी आलेले आहात। तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, हरलेल्या संघाचं कौतुक करतो की आपण सुंदर खेळ केलात। कारण क्रिकेट मध्ये म्हटलं जातं हार और जीत जिंदगी के दो सितारे होते, एक बार हार कर जीतने का मजा कुछ और ही होता है। छत्रपती शिवाजी महाराज की। पहिल्या क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी कुलदीपजी धानके, मिलिंदजी भोईर आणि रणजितजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात आलेला आहे। यानंतर आपण वळूयात बक्षीस वितरण केल्या टीमला देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। नेक्स्ट पुढील ज्या धर्मवीर चषक मध्ये ज्यांनी या ठिकाणी आपला परफॉर्मन्स आपली अष्टपैलू चमक दाखवली आणि हा धर्मवीर आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी जीवाचं रान केलं, अशा वैयक्तिक बक्षिसांकडे आता आपण जातोय। या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीनं भल्या भल्या फलंदाजाला नाचवलं तो उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर या ठिकाणी ठरतोय संतोष टीम धामणी। 12 विकेट या खेळाडूने घेतलेले आहेत। मी विनंती करतो संतोषला आपण व्यासपीठावर यायचं आहे। या ठिकाणी आमचे मित्र प्रमोदजी पाटोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा जो उत्कृष्ट गोलंदाज धर्मवीर चषक 25व्या रौप्य महोत्सवामध्ये ठरलेला आहे, आपल्या शुभ हस्ते याला बक्षीस द्यायचं आहे। हरिओम मित्र मंडळ आयोजित धर्मवीर चषक संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजयभाई भगत यांचा धर्मवीर चषक कधी येणार याची अख्खा ठाणे जिल्हा वाट बघत असतो आणि त्याची सांगता आज या ठिकाणी होत आहे। बक्षीस वितरण समारंभ व्यासपीठावर चाललेला आहे। सर्व प्रेक्षकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या नियोजनामध्ये भाग घेऊन कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता हा धर्मवीर चषक पार पडला, त्याबद्दल सर्व शहापूरच्या प्रेक्षकांचे मी मनापासून धन्यवाद देतो। या धर्मवीर चषक मध्ये ज्यांनी उत्तुंग असे फटके मारले, टोलेबाजी केली आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असा बेस्ट बॅट्समन म्हणजे उत्कृष्ट फलंदाज ठरतोय, उत्सुकता आणलेली आहे। परंतु ते बक्षीस जात आहे नितीन बामणे टीमचा नितीन, बामणे टीमचा नितीन। याच्या धावा टोटल आहेत त्या 79 धावा करून विकेटही त्यांनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत 5। सन्माननीय सुनील विषय आमचे दादा शुभदादांचे बंधू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नितीन आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या नितीनसाठी। आणि मला नितीनचा अभिमान वाटतो की त्याच्या चेरपुली ग्रामपंचायतचा मी त्या ठिकाणी सभासद आहे आणि त्याला या एवढ्या मोठ्या धर्मवीर चषक मध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक मिळतंय, सॉरी बॅट्समन हे पारितोषिक मिळतंय। आता मात्र पुन्हा एकदा उत्सुकता ताणलेली आहे। ज्यांनी गोलंदाजी तर केलीच पण फलंदाजी केली, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, त्याला बोलतात अष्टपैलू खेळाडू आणि तो असतो मॅन ऑफ सिरीज। म्हणजे या धर्मवीर चषकाचा मालिकावीर, हे मालिकावीर हे पारितोषिक जात आहे। आता बऱ्याच संघांची उत्सुकता ताणलेली असेल कारण बऱ्याच जणांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। तर मॅन ऑफ द सिरीज
धर्मवीर चषकचा मानकरी मालिकावीर रौप्य वर्षामध्ये ठरतोय रणजित टीम सारवाड। मी एक पैलू असा खेळाडू पवन केने ज्याचं नाव या महाराष्ट्रामध्ये धुमधुमलं जातंय आणि क्रिकेट कसा खेळावा हे आपण जर शिकायचं असेल तर युट्यूबच्या माध्यमातून पवन केने यांच्याकडून शिकावं। मी आजचा हा मालिकावीर रणजित याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। एक बेताज बादशाह टेनिस क्रिकेट मधला म्हणजे पवन केने याच्या शुभ हस्ते रणजित तुला पारितोषिक मिळतंय म्हणजे भविष्यात तुझ्यासाठी खूप चांगले संकेत आहेत। कदाचित पवन आमच्या ग्रामीण भागामधून आलेला हा खेळाडू एक अष्टपैलू असा खेळाडू यांनी या सर्व मालिकेमध्ये 85 रन बनवून 5 विकेट आहे। त्याला या ठिकाणी उत्कृष्ट मालिकावीर हा सन्मान देऊन पवन केने याच्या शुभ हस्ते केलेला आहे। आता मात्र जातोय आपण ग्रामीण संघाकडे ज्यामध्ये 3 पारितोषिक आहेत तृतीय द्वितीय प्रथम। या ठिकाणी तिसरं पारितोषिक 3 जात आहे ते वेताळ स्वामी संघाकडे। मी वेताळ स्वामी संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे। ग्रामीण तृतीय पारितोषिक जात आहे ते वेताळ स्वामी संघाकडे। एक होतकरू 9 तरुणांचा हा संघ नवीन उमेद घेऊन आलेला हा संघ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते। द्वितीय पारितोषिक जाते ते एमडी खुटकर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे। या बाजूला या एमडी खुटकर पारितोषिक धर्मवीर चषक 2025 या 25व्या रौप्य महोत्सवाच्या सांगतेकडे आपण जात आहोत। बक्षीस समारंभ व्यासपीठावर चालू आहे मान्यवरांच्या हस्ते। हरिओम मित्र मंडळ आयोजित संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजयभाई भगत यांच्या अमूल्य अशा मार्गदर्शनानं मोटरसायकलची चावी कोणाची तरी आमच्याकडे जमा झालेली आहे, ज्याचे असेल त्यांनी घेऊन जा। या ठिकाणी आदिवासी संघामध्ये ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली परंतु विजयापर्यंत मात्र ते पोहोचू शकले नाही, त्यांना 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं। त्या तानसा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे। एसआर स्पोर्ट तानसा या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण 4थ पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे। मान्यवरांच्या हस्ते तानसा संघाचा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। ते विजयापर्यंत जरी पोहोचू शकले नाही परंतु अतिशय सुंदर असा खेळ केला, परंतु वेळेच्या अगोदर आणि नशिबाच्या पुढे कधीच कोणाला काही मिळत नाही। त्यांच्या नशिबात हा धर्मवीर चषक नव्हता म्हणून त्याला 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर समाधान मानावं लागतंय। तृतीय पारितोषिक म्हणजे थर्ड बामणे संघाचा कर्णधार याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे।
बामणे संघ तृतीय पारितोषिक, थर्ड प्राइज। सर्व मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे। मला माहिती आहे सगळे या ठिकाणी का थांबलेत, कारण जे आपण चिठ्ठी टाकलेली आहे कदाचित बाईकच्या चिठ्ठीमध्ये आपलं नाव येऊ शकतो। धामणी संघाचा कर्णधार तृतीय पारितोषिक धामणी फैजल इकडे आहे ना, मला माहित नाही ना कोणी दुसरं कोणाचं धामणी तिसरं कोण बामणे दुसरं द्वितीय पारितोषिक धर्मवीर चषकामध्ये ज्यांनी आपलं 2 नंबरला नाव कोरलं त्या बामणे संघाच्या कर्णधारांना आणि त्यांच्या टीमला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे। अतिशय होतकरू असे हे खेळाडू आमचे मित्र मस्कर सर यांच्या मार्गदर्शनानं हा संघ या ठिकाणी आतापर्यंत एवढी मजल मारू शकला। अक्षय कणकोशे त्यांचे कट्टर असे समर्थक बामणे संघाचे या ठिकाणी आवर्जून बक्षीस समारंभाला उपस्थित आहेत। आता मात्र जो धर्मवीर चषक पटकावण्यासाठी 7 दिवसाच्या अथांग परिश्रमानंतर 7 दिवसांची वाट बघितल्यानंतर सन्माननीय विजयभाई भगत साहेबांनी जो परंपरा चालू ठेवली आणि तिचं रौप्य महोत्सव म्हणजे 25वे वर्ष, या 25व्या वर्षामध्ये प्रथम पारितोषिक जाते सारमाळ संघ। मी सारमाळ संघाला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते आणि संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजयभाई भगत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अक्षय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम या ठिकाणी आपलं नाव कोरते। जोरदार टाळ्या वाजवा सारमाळसाठी। एक होतकरू संघ या ठिकाणी विजेता आपल्याला मिळाला आहे। विजयभाई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर चषक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि हरलेल्या संघाचं पुन्हा एकदा कौतुक करतो की आपण चांगला खेळ खेळलात आणि ओपन संघामध्ये तोंडातला घास कसा जातो क्रिकेटमध्ये याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेरसा आणि एमपी स्पोर्ट यांची मॅच। जवळ एमपी संघ हा हरलेलाच होता, परंतु म्हणतात ना किसी के चाहने से क्या होता है, किसी के चाहने से क्या होता है वही होता है जो मंजूरी खुदा होता है। आणि देवालाही मान्य होतं की आज एमपी संघ या ठिकाणी जिंकला पाहिजे आणि आलेला चेंडू 1 धावेसाठी येत होता आणि त्यांनी मात्र हात त्या ठिकाणी काढून घेतले, कारण ही देवाची इच्छा होती की एमपी संघाच्या अथांग परिश्रमाला न्याय द्यायचा होता। तर तो संघ त्या ठिकाणी जिंकलेला असला तरी भास्ताई संघाने या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली। गेरशे संघाने कल्पेश जाधव याच्या माध्यमानं या ठिकाणी अतिशय सुंदर खेळ केला, परंतु ते विजयापर्यंत पोहोचू शकले नाही। अशा गेरशे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण द्वितीय पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे। आणि मी नेहमीच म्हणत असतो कि हार और जीत जिंदगी के 2 सितारे होते हैं, एक बार हारकर जीतने का मजा कुछ और होता है। या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, कारण दिवस हे थांबत नसतात, दिवस हे नेहमी बदलत असतात। या ठिकाणी उपविजेता ओमकार तारमळे आणि त्याची सर्व टीम या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी आलेले आहे। सर्व मान्यवरांचा आभार। आणि ज्याची आपण 7 दिवसापासून वाट बघत होतो की हा धर्मवीर चषक कोण पटकावणार, आणि तो पटकावला या 25व्या रौप्य महोत्सवामध्ये आमच्या सन्माननीय
हरिओम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयभाई भगत यांच्या आशीर्वादानं, कारण तुम्ही बघितलं असेल जेव्हा निलेश या ठिकाणी मॅच जिंकला तेव्हा त्यांनी 5 मिनिटं भाईचे पाय पकडून ठेवले होते, म्हणजे भाईला तो क्रिकेट मधला गुरु मानतो आणि गुरुला त्यांनी आज भेट दिलेली आहे विजेता होऊन. मी एनपी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. धर्मवीर चषकचा मानकरी एनपी स्पोर्ट पाटोळे यांचा संघ. निलेश पाटोळे आणि सर्व संघ विजय कसा खेचून आणला याचं उदाहरण म्हणजे एनपी स्पोर्ट. अगदी हातात खालती बसा आणि निलेश पाटोळे यांना काहीतरी 2 शब्द बोलायचे आहेत. मी निलेश पाटोळे याला विनंती करतो की आपण, निलेश हा एवढा रडला त्याच्या मागे कारण आहे. त्याचे जेव्हा जेव्हा निलेशची टीम जिंकते, जेव्हा जेव्हा निलेशची टीम जिंकते त्याला त्याच्या पप्पाची आठवण येते, वडिलांची आठवण येते. आणि आज तो जो रडला विजय झाला म्हणून ना, तर वडिलांची आठवण आली म्हणून तो या ठिकाणी. हॅलो सूरज विषय याचंही या ठिकाणी अभिनंदन. हॅलो, सर्वप्रथम आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. धर्मवीर धर्मवीर धर्मवीर. एनपी स्पोर्ट्स गेली 8 वर्ष फक्त वाट बघते. धर्मवीर 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 ही ट्रॉफी फक्त माझी नसून या सर्व एनपी स्पोर्ट्सच्या प्लेयरची आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व एनपी स्पोर्ट्सचे प्लेयर्स आणि पाठीराखे गेले 15 दिवसापासून आमच्या एनपी स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकच चालला होता, धर्मवीर घ्यायचा आहे, धर्मवीर घ्यायचा आहे, धर्मवीर घ्यायचा आहे. आणि त्याचं फळ आता फक्त या सर्व आपले माझे स्वर्गीय वडील असतील आणि माझ्या वडिलांनंतरचा माझा बाप म्हणून माझा मोठा भाऊ इथे उपस्थित आहे, याचा आशीर्वाद असेल. सर्वात प्रथम काल आमच्या कुलदेवताचा गोंधळ होता. मी कुलदेवताला स्मरण करून म्हणालो होतो की देव्या यावेळेस चुकू नको रे, लय वेळा गेला, यावेळेस नाही गेला पाहिजे. आणि त्या प्रकारे एक आशीर्वाद म्हणून माझ्या कुलदेवताने, माझ्या सर्व आराध्याने आणि माझ्या मार्गदर्शकांनी मला तो दिला. प्रेक्षक वर्ग, माझे पाठीराखे यांचा सगळ्यांचा मला नितांत प्रेम, एनपी स्पोर्ट्सचं नितांत प्रेम, त्याच्यामुळे सगळं झालं. पण सांगायचं हे सर्व ठीक आहे, अरे पण धर्मवीर कोणामुळे मारला? धर्मवीर मारला हा फक्त धर्मवीर ज्याने 25 वर्ष येथे स्पर्धा विदाऊट खंड, ज्या विजय भगत यांनी 25 वर्ष या शापूर तालुक्याला कपडे, टी शर्ट्स ज्यांनी दिलं, हा जो धर्मवीराचं स्वप्न ज्या सगळ्या टीमांना दिलं ते फक्त विजयभाई भगत. हे ग्राउंड करताना आता पण आम्ही त्यांच्या सोबत सदैव राहिलो. ही मेहनत असते. मी असं नाही बोलत आहे की भाई चुकले असतील, काही वेळा भाई तुम्ही चुकले. मी छोटा असून तुम्हाला आज बोलत असेल, काही वेळा तुम्ही चुकले. पण ही टुर्नामेंट ठेवताना भाई तुम्ही आम्हाला फोन करता, मी असेल, राजा वळवी असतील, कैलास भांडे असतील, तुम्ही आम्हाला फोन करून बोलवता की आता टुर्नामेंट लावायची आहे. भाई याच्यातून काय भेटतं आपल्याला? काही भेटत नाही. आपला हा नुकसान असतो. लोकांचा गैरसमज आहे की आर्थिक दृष्ट्या तुम्ही पैसे कमवता. अरे पैसे तर सगळेच कमवतात, तुम्ही पण पैसे कमवता, पोटापोटी सगळे. पण आम्ही ह्या ज्या टुर्नामेंट ठेवतो, आयोजन, हे पैशासाठी नव्हे, तर आम्ही आमचं क्रिकेटला एक श्रद्धास्थान मानलेलं आहे. एक आमच्यासाठी हा देव आहे. काही प्रेक्षक वर्ग गैरसमज करतात.
आम्ही चुकतो तिथे तुम्ही करा, आम्ही चुकत नाही तिथे नका करू. कारण आम्ही सर्वप्रथम आमच्या फॅमिलीवर लक्ष नाही देत, घरावर लक्ष देत नाही. आम्ही या ग्राउंडवर एक खडा जरी त्या प्लेअरला लागावं नाही म्हणून आम्ही दिवस रात्र टुर्नामेंटच्या आधी इथे सगळे थांबलेलो असतो. त्या सोबत आम्ही सदैव इथे असतो. माझी टुर्नामेंट असो, पुढचे येणारे आनंद शेठ अधिकारींची, कैलास भांडेंची असो, राजा वळवींची असो, आम्ही सगळे एकत्र इथे या ग्राउंड साठी मेहनत घेत असतो. गवी खाडे विद्यालयातील सर्व सन्माननीय सदस्य असतील, आमचे ग्रामविकास सुधार मंडळाचे काही सदस्य असतील आणि या सर्वांची एक सपोर्ट, पोलीस आमचे मित्र असतील, यांचा सगळ्यांचा सपोर्ट या आम्हाला ग्राउंडवर असतो. मी जास्त बोलतो याचं कारण असं आहे की हे बोलावं लागतं. पब्लिक आज आलेले आहे, यांना सगळ्यांना माहीत झालेलं आहे, माहीत झालेलं पाहिजे. परंतु विजयभाई भगत आणि सर्व क्रिकेट रसिकांचा आज हा विजय झालेला आहे. आणि मी आणखी एक तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 16, 17, 18, 19 रोजी शहापूर ओपन क्रिकेट संघाचा महासंग्राम तुम्हाला एनपी स्पोर्ट्सने आयोजित केलेला आहे. तर तुम्ही यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, निलेशनी एवढं काही बोलून दाखवलं भाई बद्दल की बस रे बस. कारण भाई बद्दल बोलायचं म्हटलं तर शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस म्हणजे विजयभाई भगत. आम्ही 99 पासून भाई बरोबर क्रिकेट खेळतोय. म्हणून मी नेहमी म्हणतो, माणसानं सोन्यासारखं मुळीच नसावं, माणसानं सोन्यासारखं मुळीच नसावं, तर माणसानं त्या परिसासारखं असावं. लोखंडालाही स्पर्श करता त्याचंही सोनं व्हावं, असे सन्माननीय विजयभाई भगत आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रथम पारितोषिक वितरित करण्यात येत आहे. पाटोळे मस्त गोलंदाजी केली, अतिशय सुंदर खेळला. अगदी लहान असताना विशाल या ठिकाणी हरिओम संघासाठी खेळलेला आहे काही दिवस. बाईकची चावी इकडे मिळालेली आहे, कोणाची हरवली बघा जाताना. मग अजित आणि रुपेश ही स्टीव्ह आणि मार्को अशी बंधूची जोडी, एक शिक्षक आहे आणि एक पोलीस आहे, चेरवलीचे माझे मित्र. रुपेश धन्यवाद. अतिशय चांगला खेळ आपण या ठिकाणी एमपी स्पोर्ट्स साठी केलात. या शहापूर नगरीमध्ये तुमचं मी स्वागत करतो. या ठिकाणी धर्मवीर चषकच्या पारितोषिकाकडे तर आपलं लक्ष होतच, पण आपल्याला स्वतःलाही पारितोषिक कधी मिळणार याची वाट तुम्ही बघत हो. आता मात्र नक्कीच तुमची धडधड वाढली असेल. जसं निलेशनी देवाला नवस केला, शेवटच्या चेंडूवर लिंबू फिरवला, तसं तुम्ही तुमच्या देवाला आठवा आणि तयार राहा बाईक साठी. या चिठ्ठ्या ज्या काढण्यात येणार आहे, जर चिठ्ठीमध्ये नाव पुकारलं गेलं आणि ती व्यक्ती इथे उपस्थित नसेल तर 3 वेळा तिचं नाव पुकारलं, चौथ्यांदा मात्र दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ओके, रेडी? पुन्हा एकदा सांगतो, चिठ्ठी काढल्यानंतर सदर्भ व्यक्ती या ठिकाणी हजर असली तरच बक्षीस देण्यात येईल. तिचं 3 वेळा नाव पुकारण्यात येईल. 3 वेळा नाव पुकारल्यानंतर ती व्यक्ती या ठिकाणी नसली तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा बाईक साठी. जुन्या बाईकची चावी माझ्या हातात आहे, काही नवीन बाईकची चावी या ठिकाणी माझ्या हातात आहे. एकच जणी आणि बाळा चिठ्ठ्या ना अशा मिक्स करायच्या आणि खालून अशी एक चिठ्ठी काढायच्या आरामात काढायची, 2 नाही काढायच्या. आरामशीर आरामशीर आरामशीर. हा, सन्माननीय विजयभाई भगत
चिन्मय बोंद्रे, चिन्मय बोंद्रे, चिन्मय बोंद्रे याचं पहिली चिठ्ठी या ठिकाणी निघाली. बोंद्रे एक, चिन्मय बोंद्रे. दोन, मोबाईल नंबर जे चिन्मय बोंद्रे असतील ना त्यांनी सगळ्यांनी यावरती, हा इथं समोर, आणि मग आपल्याला मोबाईल नंबर वगैरे आपल्याकडे आहे. चिन्मय बोंद्रे 3. आपला विषय संपलेला आहे. या बक्षिसातून आपण बाद झालेला आहे. अरे ही तर खरं भारत देशांच्या नागरिकाची सवय आहे. अरे आपण जिंकलो नाही पाहिजे, जिंकलोच पाहिजे, बाकी दुसरा हरलाच पाहिजे. अरे तो नाही तर किती लोकांना आनंद झाला. दुसरी चिठ्ठी या ठिकाणी काढण्यात येत आहे. आपल्या घरातली लाईट गेल्यावर आपण प्रथम शेजारी लाईट गेली का हे बघतो, तशी ही गोष्ट आहे. उदय ठाकरे, उदय ठाकरे. आपलं आधार कार्ड वगैरे असेल ना, हॅलो, उदय ठाकरे समोर या. मोबाईल नंबर हॅलो. 2024 मध्ये ज्यांनी मोटरसायकल बाईक जिंकली होती तो गणेश सासे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचंही या ठिकाणी मी
आता बऱ्याच जणांनी थोडा काढता पाय घेतलेला आहे. म्हणलं, अरे यार इथे बाईकची वाट, तो दुसरा जिंकला त्याच्यातही एक वेगळाच आनंद असतो. आणि म्हणतात ना, मेरी बारी कब आएगी, बारी